विचारमंचावर उपस्थित संमेलनाचे सर्व मान्यवर आणि या संमेलनात उपस्थित आपण सर्व साहित्यप्रेमी बंधू, संमेलन सुरू झालंय पण कामं काही संपत नाहीत. स्वागत अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी विद्रोही साहित्यिक चळवळीच्या या राज्य कमिटीनं माझ्यावर दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचं आभार व्यक्त करतो. नांदेड हे बदल घडवणारा जिल्हा आहे, चळवळीचा जिल्हा आहे. ज्या वेळेला बाबासाहेब नांदेड मार्ग हैदराबादला जात होते, पण काही कारणामुळे बाबासाहेबांना नांदेडच्या स्टेशनवरती उतरता आलं नाही. फक्त बाबासाहेबांचा त्या क्षणाला हात पाहून ज्या या नांदेडच्या भूमीमधून एक विद्रोहाची क्रांतिकारी चळवळ उभी झाली, त्या चळवळीचा वारसदार म्हणून आज या ठिकाणी मी स्वागत अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक लोकांचं सहकार्य आहे. काही लोकांनी प्रत्यक्षात, काही लोकांनी अप्रत्यक्षात या संमेलन यशस्वी करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि ही जबाबदारी माझ्यावर देत असताना नांदेडमधल्या सर्वच विचारवंतांनी, साहित्यिकांनी माझा विचार केला आणि माझ्यावर ही जबाबदारी दिली. तर सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतो की काही कमी जास्त झालं असेल तर त्यासाठी मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. स्वागत अध्यक्ष मी हे पद अजूनही स्वीकारलेलं नाही. मी ह्या चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. माझ्या बापाने मला जो वारसा दिलेला आहे त्या वारसाचा मला घडल ज्या पद्धतीनं, मला जमेल त्या पद्धतीनं, मला उमजेल त्या पद्धतीनं मी काम करण्याचं काम करतो, कार्य करतो. माझं लिखित भाषण आलेलं आहे. जवळपास मला हे भाषण लिहिण्यासाठी 2 दिवस लागले, कारण तो प्रोटोकॉल असतो साहित्य संमेलनाचा की संमेलनाच्या अध्यक्षाचं आणि स्वागत अध्यक्षाचं हे लिखित भाषण असलं पाहिजे. तर मी काही भाषण लिहून वाचणारा काही कार्यकर्ता नाही आणि ते मला जमणारही नाही. मला अनेकांनी म्हणलं की तुम्हाला आता भाषण वाचावं लागलं. मी प्रश्न पडला मला, हे कसं शक्य आहे? मी लिहू शकतो पण मी लिहिलेलं वाचू शकत नाही, कारण हे जे काही सगळं मी मांडलेलं आहे हे माझ्या पेटत्या डोक्याने मांडलेलं आहे, कोणाचं कॉपी करून मांडलेलं नाही. मुळात हा जो विद्रोहाचा जो प्रवाह आहे हा प्रवाह आजच्या व्यवस्थेला आव्हान देणारा प्रवाह आहे आणि ही तीच व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला इथं वारंवार घडण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यांचा मी वारस आहे आणि म्हणून हे कार्य पुढे चालू राहिलं पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे. की चळवळ थांबता कामा नये. नांदेडला संयोजनाची जबाबदारी मिळाली
आणि मी पहिल्या दिवशी जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हाच म्हणालो की नांदेड हे चळवळीचं केंद्रबिंदू आहे आणि या नांदेडनं आंबेडकरी राजकारणाला वेगळी दिशा दिलेली आहे, आंबेडकरी साहित्याला वेगळी दिशा दिलेली आहे, ही नामांतराची भूमी आहे, ही दलित पॅंथरचा जन्म देणारी भूमी आहे. आता आमची केशरबाई घोटमुखे आहे इथं बसलेली आहे, आपण तिला जीवन गौरव देत आहोत. केशरबाईला, केशरबाई घोटमुखे ही साधी बाई नाही. माझी आजी तुळसाबाई सोनवणे ही आत्माराम साळवेची बहीण आहे. या महिला साध्या महिला नाही. पॅंथरच्या चळवळीमध्ये, पॅंथरच्या नामांतराच्या आंदोलनामध्ये यांनी दिल्लीच्या संसदेला हादरे दिलेल्या महिला आहेत आणि ह्या भूमीचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. ही लढणारी भूमी आहे, ही संघर्ष करणारी भूमी आहे, ही बदल घडवणारी भूमी आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, साहित्यिक प्रेमींनो, हा साहित्याचा जागर जगला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे. याच्यासाठी आपल्या सर्वांना जबाबदारीनं आता इथून पुढे वागावं लागणार. मला जे काही म्हणायचं आहे, जे काही मांडायचं आहे, मी अत्यंत जबाबदारीने ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे आणि मी या माझ्या भाषणाच्या एक एक शब्दाला मी जबाबदार आहे. त्याच्यामधलं कोणाला काही पटो अथवा न पटो, हे कोणाच्या तरी खुशीसाठी किंवा कोणाच्या तरी विरोधात म्हणून नाही. हे एक विचारधारा आहे आणि ती विचारधारा जी मी ज्या आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेवर काम करतो त्या विचारधारेतून हे माझं भाषण आहे. ह्या भाषणाला आपण जरूर वाचावं. आणि शेवट करत असताना स्वागताध्यक्ष म्हणून काल रात्री आपण सर्वांनी प्रयोग पाहिला. नामदेव ढसाळांच्या कविता संग्रहावर भयंकराच्या दरवाजात कोण, त्याच नामदेवची मी कविता या ठिकाणी आपल्या समोर सादर करतो आणि माझं भाषण थांबवतो. हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुकू द्यावे, अनाम वेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. तू काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये. आबाळाला आजोबा, जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने राहावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावर सुक्त रचावे. माणसाचेच गाणे माणसाने गावे. दिवसभर कार्यक्रम असणार आहे आज आणि उद्या. मला हेच मांडायचं आहे की आज देशामधली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत स्फोटक परिस्थिती आहे. म्हणजे भारतातली परिस्थिती आपण बघू नका, एकूण जर जगातली जर परिस्थिती बघितली, जे काही जगामध्ये जे युद्ध सुरू आहे ते का घडतंय, कशासाठी घडतंय, हे सगळं सांस्कृतिक संघर्ष आहे आणि या पृथ्वीवरचा हा सर्वात मोठा संघर्ष आहे. पण भारतामधली जी आताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती नव्यानं या जात व्यवस्थेला, या वर्ण व्यवस्थेला अधिक बळकट करणारी ही व्यवस्था निर्माण होत आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना पुढच्या लढाईसाठी तयार राहावं लागेल असं मी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी एक अपेक्षा ठेवतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय भीम.